श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात. याचा अर्थ असा की स्वामींना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. कदाचित आज तुमची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला चहूबाजूंचा अंधार दिसत असेल. माझ्यासोबतच असं का होतंय? मी कोणाचं काय बिघडवलंय? असे प्रश्न तुम्हाला सतावत असतील. नोकरी गेली असेल, व्यवसायात नुकसान झालं असेल, कुटुंबात कलह असेल किंवा आरोग्याच्या समस्यांनी तुम्हाला घेरलं असेल. कधीकधी असं वाटतं की आता हार मानावी. आता आपल्याकडून काहीच होणार नाही. पण थांबा, तुम्ही एकटे नाही आहात. ज्याचे कोणी नसते त्याचे स्वामी असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांच्या अशा काही शिकवणीबद्दल बोलणार आहोत, ज्या केवळ शब्द नाहीत तर ते कठीण काळात जगण्याचे महामंत्र आहेत. हा लेख पूर्ण ऐका. कदाचित आज तुमच्या आयुष्यातील वळण बदलण्याची वेळ आली आहे. स्वामी नेहमी म्हणायचे, संकट ही तुम्हाला संपवण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला लावून तालून सुखावून शुद्ध करण्यासाठी येतात. आपण अनेकदा आपल्या कर्माच्या फळांना संकट समजतो, पण स्वामी सांगतात की जे प्रारब्धात आहे ते भोगावेच लागते. पण स्वामींच्या भक्तीमुळे त्या भोगाची तीव्रता कमी होते. समजा तुमच्या नशिबात मोठा अपघात असेल, तर स्वामींच्या कृपेने तुम्हाला फक्त एक खरचटून जाईल. कठीण काळ ही एक प्रकारची पॉज असतं. देव तुम्हाला थांबून काहीतरी मोठे देण्यासाठी तयार करत असतो. जसा बाण मागे ओढला जातो तेव्हाच तो वेगाने पुढे जातो, तसंच तुमचं आयुष्य सध्या मागे ओढलं जाते, कारण तुम्हाला पुढं खूप मोठी झेप घ्यायची आहे. हा संदेश केवळ संदेश नाही, तर हे स्वामींनी दिलेले अभय वचन आहे. जेव्हा आपण म्हणतो की स्वामी माझ्या पाठीशी आहेत, तेव्हा आपण विसरतो की त्यांच्यापेक्षा मोठे या ब्रह्मांडात कोणीच नाही. स्वामींची पहिली शिकवण आहे, निर्भय व्हा. भीती ही तुमच्या अर्ध्या शक्तीला संपवून टाकते. कठीण काळात जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपण विचार करण्याची क्षमता गमावतो. स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे होईल तेव्हा पाहू असं म्हणणं नाही, तर स्वामी जे करतील ते माझ्या भल्याचंच आहे असं भाव असणं. तुमची खात्री जितकी ठाम तितका स्वामींचा चमत्कार मोठा. स्वामींच्या चरित्रातून आपल्याला कठीण काळात वागण्याचे 3 मुख्य नियम मिळतात. स्वामींना दिखावा आवडत नाही. जेव्हा तुम्ही रडत कवळवळून त्यांना हाक मारता तेव्हा ते अक्कलकोट सोडून तुमच्यासाठी धावून येतात. तुमच्या मनातला सर्व त्यांना सांगा. ते तुमचे मालक आहेत, तुमचे आईवडील आहेत. घाई करू नका. अनेकदा आपण उपायांचे फळ लगेच मिळावे अशी अपेक्षा करतो, पण फळ पिकायला वेळ लागतो. तोपर्यंत स्वामींच्या नामाचा आधार घ्या. श्री स्वामी समर्थ हा मंत्र केवळ उच्चार नाही, तर ती एक ऊर्जा आहे जी तुमच्या सभोवतालचे वातावरण शुद्ध करते. स्वामी आळशांचे नशीब कधीच बदलत नाहीत. ते म्हणतात, तू पाऊल उचल, मी रस्ता दाखवेन. संकटात हात पाय गाळून बसू नका. जे शक्य आहे ते करत राहा. उरलेलं स्वामी पूर्ण करतील. जेव्हा मन खूप अस्वस्थ असेल तेव्हा तारक मंत्र ऐका किंवा म्हणा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. या ओळीत एवढी शक्ती आहे की ती मेलेल्या माणसातही प्राण फुंकू शकते. हा मंत्र म्हणजे स्वामींशी जोडलेला गेलेली एक हॉटलाईन आहे. कठीण काळात हा मंत्र तुमचा सर्वात मोठा मित्र आहे. अनेक भक्तांनी अनुभवले आहे की तारक मंत्राच्या पठणाने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी काही दिवसातच शक्य झाल्या आहेत. एक भक्ताची डोळे उघडणारी कथा आपण पाहूयात. एकदा एक भक्त स्वामींकडे आला आणि म्हणाला, स्वामी समर्थ, माझं नशीब खूप वाईट आहे. माझ्यावर एकामागून एक संकटे येत आहेत. स्वामींनी त्याला एक रिकामं पात्र दिलं आणि सांगितलं की यात पाणी भरून आण, पण अट अशी की पाणी सांडता कामा नये. तो भक्त गर्दीतून पाणी घेऊन आला. स्वामींनी विचारलं, वाटेत तुला लोक ओरडत होते, कुत्रे भुंकत होते, तुला ते ऐकू आलं का? भक्त म्हणाला, नाही स्वामी, माझं पूर्ण लक्ष या पात्रावर होतं. स्वामी हसले आणि म्हणाले, तसंच कर. तुझं पूर्ण लक्ष माझ्यावर आणि तुझ्या कर्मावर ठेव. मग बाहेरची संकटं तुला कधीच त्रास देणार नाहीत. हीच स्वामींची खरी शिकवण आहे. संकटांकडे पाहण्यापेक्षा स्वामींकडे पहा. स्वामींनी समाधी घेतली तरी ते आजही जिवंत आहेत. ते म्हणतात, आम्ही मेलो असून मानू नका. आम्ही अक्कलकोटमध्येच आहोत. कठीण काळात तुम्हाला एकटं वाटत असेल तर एकांतात बसा, डोळे मिटा आणि स्वामींच्या फोटोचं स्मरण करा. तुम्हाला जाणवेल की कोणीतरी तुमचा हात धरला आहे. ते तुमच्या अश्रूची किंमत जाणतात. ते तुमच्या संघर्षाचे साथीदार आहेत आणि ते तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाहीत. भक्त हो, कठीण काळ हा तुमच्या आयुष्याचा शेवट नाही, तर तो एक नवीन सुरुवातीचा मार्ग आहे. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. हेच सर्वात मोठं सत्य आहे. आजपासून रडणं सोडा आणि लढायला सुरुवात करा. स्वामींचे नाव घ्या आणि पुढचे पाऊल टाका. जर तुम्हाला हा व्हिडिओ ऐकून थोडा जरी आधार वाटला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ अशा व्यक्तीला पाठवा जिला आज आधाराची गरज आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कारण स्वामींच्या आशीर्वादाचा हा प्रवास आपल्याला पुढेही सुरू ठेवायचा आहे. असे